विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची जवळपास 7 मतं फुटली। यातील बहुतेक मतं ही काँग्रेसची असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे महाविकास आघाडीला पराभवाच्या गर्तेत लोटणारे काँग्रेसचे हे विभीषण कोण अशी चर्चा सुरू आहे। विधान परिषदेच्या निकालानंतर महाविकास आघाडीत अपेक्षेप्रमाणे आता नाराजी नाट्य सुरू झालंय। ज्या शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला, त्यांनी आता काँग्रेससह मित्र पक्षांविरोधात थेटपणे नाराजीचा सूर आवळलाय। सेकंड प्रेफरन्स मध्ये मी जवळजवळ 25 ते 30 मतं आणखीन जास्त घेऊन निवडून आलो असतो। तेच गणित होतं। काँग्रेसने जर सेकंड प्रेफरन्सची मतं समान वाटली असती किंवा जो 1 नंबर त्यांनी शिवसेनेला दिला तो आमचा आग्रह होता। आपण होतात रात्री 3:30 वाजेपर्यंत काँग्रेसची आणि आमची मीटिंग चालू होती तेव्हा, त्यावेळेला जर ती दिली असती तर निकाल बरोबर होता। मी त्याच मतावर घेऊन 14 मतावर घेऊनच निवडणूक लढवत होतो। विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे एकूण 66 मते होती, ज्यात काँग्रेसच्या आमदारांची 37 मतं, पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 आणि शेकापचं 1 अशी 13 मतं आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे 15 आणि 1 अपक्षासह 16 मतं होती। पण प्रत्यक्षात जेव्हा महाविकास आघाडीला मतदान झालं त्यात मात्र पहिल्या पसंतीची अवघी 59 मतेच मवियाच्या 3 उमेदवारांना मिळाल्याचं समोर आलं। काँग्रेसच्या डॉक्टर प्रज्ञा सातव या पहिल्या पसंतीची 25 मते मिळवत विजयी झाल्या, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मिलिंद नार्वेकरांनी पहिल्या पसंतीचे 22 आणि दुसऱ्या पसंतीची 2 मतं मिळवली आणि जयंत पाटलांना मात्र पहिल्या पसंतीची अवघी 12च मते मिळवण्यात यश आलं। याची एकत्रित बेरीज केल्यास 25 + 12 + 22 अशी अवघी 59 मतेच महाविकास आघाडीच्या पारड्यात पडली। म्हणजे मतांच्या असलेल्या बेरजेमधील एकूण 7 मते फुटल्याचं स्पष्ट झालं। फुटलेली ही सर्वच्या सर्व 7 मते ही काँग्रेसची असल्याचा दावा महाविकास आघाडीकडूनच केला जातोय। त्यामुळे महाविकास आघाडीच्या पराभवावर हसणारे हे विभीषण कोण असा सवाल आता उपस्थित होतोय। 2022च्या विधान परिषद निवडणुकीचीच पुनरावृत्ती झाल्यानं काँग्रेसच्या नरमाईच्या भूमिकेवरही मित्रपक्षांनी सवाल उपस्थित केलाय। काँग्रेसची 7 मतं फुटली, हे काय लपून राहिलेलं नाही। स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केलं। 7 मतं फुटली, या सुद्धा आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही, ते आधीच फुटलेले आहेत। मागच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करणारे हेच 7 लोक आहेत। चंद्रकांत हंडोरे हे जे निवडणुकीत पराभूत झाले 2 वर्षापूर्वी, तेव्हाही या 7 लोकांनी बेईमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं। खरं तर काँग्रेसला आधीच त्यांचे आमदार फुटणार याची कल्पना होती। तसे जाहीर संकेतही काँग्रेसच्या आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिले होते। तसंच काँग्रेसचे वांद्र्यातील आमदार जिशान सिद्दीकींनी मतदानाआधीच त्यांची नाराजीही स्पष्ट उघड केली होती। आमच्या काँग्रेसचं आता काय नाही, फक्त संध्याकाळी एक जेवण आहे। आमचे प्रदेशचे चिन्हितला येणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे आणि काही डाऊटफुल आम्हालाही माहिती आहे, आमचे जे 3-4 आहे आमच्या नेत्यांना माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे। त्याची व्यवस्था आपल्या उमेदवाराला किंवा आमचे सहकारी मित्रांना दगा फटका न होईल त्याची रणनीती आम्ही आज आखणार आहे। पहले भी हुआ है, पिछली बार भी हमने रिपोर्ट्स आए थे कि कांग्रेस पार्टी के इधर उधर हुए हैं। इसमें मुझे तो नहीं पता, मैं तो काउंटिंग में हूं नहीं, मैं सीनियर लीडरशिप में हूं नहीं कि मैं एलोकेट करता हूं, मगर अगर ऐसा हुआ है तो ये दुर्भाग्यपूर्ण है और हमें सेल्फ रिफ्लेक्ट करना चाहिए कि आमदार क्यों नाराज है और क्यों इधर उधर गए। पूरे लीडरशिप पे सवाल है, पूरे लीडरशिप पे सवाल। 4 आमदार क्रॉस वोटिंग करणार हे काँग्रेस नेतृत्वानं गृहीत धरलं होतं, पण प्रत्यक्षात त्याहून जास्त मतं फुटल्यानं आता काँग्रेसकडूनच या फुटीर आमदारांवर कठोर कारवाईचे संकेत दिले जात आहे। कोण कुठं मत दिलं हे निश्चितच कळून येईल आणि मला वाटते की हायकमांडला ते समजलं सुद्धा आहे। आता आम्ही कारवाईच्या प्रतीक्षेत आहे, कारण की मागच्या वेळेसही हंडोरे साहेबांच्या वेळेस मतदान फुटलं होतं आणि कारवाई नाही झाली। तेव्हाच कारवाई झाली असती तर आज हा प्रसंग आला नसता। यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला, त्या ट्रॅपमध्ये ही बदमाश लोक सापडलेली आहे। वरिष्ठांना आम्ही हे कळवलेलं आहे आणि लवकरच
हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं, पार्टीशी बेईमानी केली, पार्टीशी गद्दारी केली, अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. आताच हायकमांडला हा सगळा रिपोर्ट आम्ही सादर केला. एकंदरीतच पक्षाचा आदेश झुगारून महाविकास आघाडी विरोधात मतदान करणाऱ्या काँग्रेस आमदारांमुळे काँग्रेस पक्ष पुन्हा टीकेचा धनी बनला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पराभवावर हसणाऱ्या या विभीषणांना शोधून काँग्रेस आता त्यांच्यावर काय कारवाई करतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.